सर्वांचं स्वागत। आज ग्रामपंचायत खडकाळे येथील ग्रामसभा आपण खामशेत या ठिकाणी आयोजित केली होती। तर त्या सभेसाठी कोरम पूर्ण झालेला आहे। तर मी अध्यक्ष म्हणून सरपंच साहेबांना अशी विनंती करतो की या ग्रामसभेचं अध्यक्षपद भूषवून सभेला मार्गदर्शन करावं। सुरुवातीला प्रस्तावना होईल आणि त्यानंतर आपल्या विषय जे आहेत अजेंड्यावर त्या विषयाप्रमाणेच एक एक विषय घेऊ। त्यामध्ये कोणी मध्येच अडथळा होईल असं काही नवीन प्रश्न उपस्थित करू नका, म्हणजे मग आपली सभा सुरळीत चालू होईल। तर मी सरपंच साहेबांना विनंती करतो की त्यांनी प्रस्तावना महान संदेशाने महाकारुण्य तथागत सिद्धार्थ संपुक्त क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीर, संत गाडगे महाराज, अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या महापुरुषांना, महामातांना प्रथमतः मी त्रिवार प्रणाम करतो, वंदन करतो। ग्रुप ग्रामपंचायत खडकाळे ची 26 जानेवारीची जी ग्रामसभा आहे ती आज दिनांक 27/1/2025 रोजी वार सोमवार खामशेत येथे आपण आयोजित केलेली आहे। तरी आपण सर्वांनी कोरम पूर्ण झाला आणि बहुसंख्येने उपस्थित झाल्याबद्दल मी प्रथम आपलं सर्वांचं स्वागत करतो। अर्ज केलेले आहे ते वाचन करणे, त्याच्यानंतर आपल्या गावचे जे मूळ की जे या गावामध्ये आपल्या महत्वाचा प्रश्न आहे की आपल्या गावाला घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी जागा नाही। केवले घर ते चंद्रकांत ओवाळ घरापर्यंत ड्रेनेज लाईन 100 मीटर याची एक तयार करणे। पुन्हा दुसरा विषय सहारा कॉलनी येथील दिनेश गायकवाड घर ते आझाद बेकरी पर्यंत ड्रेनेज लाईन 100 मीटर। गावठाण येथील रोशन शिंदे घर ते फुलाबाई शिंदे घरापर्यंत बंदिस्त गटर 58 मीटर 8 चेंबर। नखाते मटन शॉप ते मनसूर शेख पाठीमागील घरापर्यंत बंदिस्त गटर 50 मीटर 12 चेंबर। राजेंद्रनगर वायबट घर ते पिंटू तनपुरे यादव चौकापर्यंत बंदिस्त गटर 70 मीटर 8 चेंबर। पंचशील कॉलनी भोर घर ते यादव घरापर्यंत बंदिस्त गटर 25 मीटर 8 चेंबर। पंचशील कॉलनी थोर घर ते अविनाश केसे घरापर्यंत एजीपी पाईपलाईन 70 मीटर। पंचशील कॉलनी अंतर्गत रोहिदास वाळूंज घराच्या मागे शेजारील व मागे रस्ता काँक्रिटीकरण करणे। भोयाळी येथील महादेव मंदिर आवारात फरशी बसवणे व मंदिरासमोरील काँक्रिटीकरण करणे। इंद्रायणी कॉलनी येथील वैभव गायकवाड घराशेजारी बंदिस्त गटर 10 मीटर। पंचशील कॉलनी येथील संजय भोंडवे घरासमोरील बंदिस्त गटर करणे 30 मीटर 5 चेंबर। सहारा कॉलनी येथील जिजस स्कूल ते दिनेश गायकवाड घरापर्यंत बंदिस्त गटर करणे। धावडे कॉलनी येथील रामचंद्र धावडे घर ते हायवे पर्यंत गटर करणे व चेंबर बांधणे। गावठाण येथील वैभव शिंदे घरामागे ड्रेनेज लाईन 10 मीटर। पंचशील कॉलनी येथील सारिका रोकडे घर ते भालेराव यांच्या घरापर्यंत बंदिस्त गटर करणे 28 मीटर 4 चेंबर। आणि भोयाळी येथील महादेव मंदिराजवळ पिण्याच्या पाण्याची टाकी बांधणे असे आणि प्रत्येक एक अर्ज होता। प्रत्येक ग्रामसभेत छायाचित्रण करण्यात यावे असे उपस्थित ग्रामसभेने सूचना दिली होती। ते यामध्ये असे एकूण एवढे विषय मागच्या खूप ग्रामसभेत आपले झालेले आहेत। त्याच्या व्यतिरिक्त आपला काही विषय झालेला नाही। 14 ऑक्टोबर 2024 ला ॲग्रिस्टॅक डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ॲग्रिकल्चर योजना राज्यात राबविण्यास मान्यता देण्याबाबत, म्हणजे हा निर्णय असा आहे, आपलं जसं आधार कार्ड आहे, जसं पॅन कार्ड आहे, तसंच प्रत्येक तुमचं ज्या सातबाऱ्याला नाव आहे शेतीमध्ये तर त्याचं एक युनिक कार्ड बनणार आहे। तर ते कार्ड बनल्यानंतर ज्या काय तुमच्या खरेदी विक्रीच्या गोष्टी आपण सातबारा मार्फत करतो त्याच पद्धतीने आधार कार्ड सारखा एक युनिक नंबर आपल्या संपूर्ण सातबाऱ्याचं जे क्षेत्र आहे, ज्या जागेचं क्षेत्र आहे त्यासाठी आता नवीन प्रक्रिया सुरू झालेली आहे। आपलं जे सीएससी केंद्र किंवा तहसील म्हणजे तलाठी ऑफिस यांच्या मार्फत ही योजना आता सुरू झालेली आहे। तर त्याचं नोंदणी पण चालू झाली आहे। फक्त तुमचं त्या ठिकाणी मोबाईल नंबर आणि आधार कार्ड हे सोबत घेऊन जायचं, त्या ठिकाणी ते त्याला लिंक करतात आणि नंतर तुमचं ते युनिक कार्ड बनणार आहे। तर ही महत्त्वाकांक्षी योजना शासनाने सुरू केलेली आहे। तर त्याचं सर्वांनी ज्याचं ज्याचं सातबाराला नाव आहे त्यांनी त्याची नोंदणी करणं तुम्हाला बंधनकारक आहे इथून पुढे। तर ते सुरू झालेलं आहे, म्हणजे आता 2-3 दिवसापासून ते सुरू केलेलं आहे शासनाने। तर सगळ्यांनी या गोष्टीचा एक शासन निर्णय आहे। तर आता भरपूर पेजेस आहेत, जवळपास 12 पेजेस आहेत।
ठीक आहे, बहुमत झाले. धावडे आणि अनिकेत दौंडे. विषय होता नमूद 1 ते 8 मुद्दे या विषयानुसार ठराव करून शेरे तारखेसह अंमलबजावणी करण्याबाबत. संपूर्ण अर्ज वाचतो मी. यामध्ये विषय क्रमांक 1 होता संपूर्ण ग्रामसभेचे शूटिंग चित्रीकरण करण्यात यावे व पुढील सर्व प्रकारच्या ग्रामसभा कार्यपद्धतीचा अवलंब करून रेकॉर्ड जतन करून ठेवावे. दुसरा विषय होता ग्रामसभेकरिता आवश्यक संपूर्ण रेकॉर्डसह तयारीनिशी उपस्थित राहावे. 3 नंबर मागील ग्रामसभा 21/8/2025 इतिवृत्त अर्धवट आहे. नागरिकांना मांडलेल्या सर्व विषयानुसार ठराव लिहिण्यात आलेले नाहीत. मोठ्या प्रमाणात त्रुटी आहेत. कच्चे टिप्पणी सादर करावी. चित्रीकरण तपासणी करावे. संपूर्ण ठराव लिहूनच इतिवृत्त कायम करावे. विषय नंबर 7 ठराव क्रमांक 1 बाबत ठेकेदारांना अदा करायचे थकीत बिल बाबत 7 दिवसात वर्षनिहाय कामनिहाय रक्कम सन 21 ते 2024 स्पष्ट करणे स्पष्ट करण्याबाबत ठराव केला असताना ठराव अर्धवट लिहिला आहे. कालावधी नमूद नाही व ठरावाची आजपर्यंत अंमलबजावणी नाही. त्याबाबत सविस्तर स्पष्टता करावी. तसेच जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी. आजच्या सभेमध्येच मागील न लिहिलेले अर्धवट लिहिलेले ठराव ताबडतोब लिहावे व मगच मागील इतिवृत्त कायम करावे. विषय क्रमांक 4 यापुढील सर्व प्रकारच्या सभांच्या सभा सूचना पत्रावर अजेंडा विषय नंबर 2 मागील सभेच्या ठरावाचा आढावा सादर करण्याचा विषय घेऊन सभेमध्ये चर्चा करून कामकाज शेरे तारखेसह अंमलबजावणी बाबत स्पष्टता करावी व परिपूर्ण माहिती वेळोवेळी सादर करावी. मासिक सभा ग्रामसभा महिला ग्रामसभा विशेष ग्रामसभा सर्व सभाबाबत. विषय क्रमांक 5 विशेष ग्रामसभा दिनांक 8/1/2025 रोजी घेण्यात आली मात्र घनसंख्या अभावी तहकूब करण्यात आली. तहकूब ग्रामसभा दिनांक 17/1/2025 रोजी घेण्यात आली मात्र सभेचा अजेंडा काढला गेला नाही. सदस्यांनाही ग्रामपंचायत कार्यालयात कोणत्याही शासकीय कार्यालयात अजेंडा नाही. नोटीस बोर्डवर प्रसिद्धी नाही. फलक लिहिले नाही. दौंडी नाही असे नियमबाह्यपणे कामकाज केले आहे. तसेच विशेष ग्रामसभा ज्या विषयाबाबत घेण्यात आली त्या विषयावर चर्चा नाही ठराव नाही अशा प्रकारे सभा होतात का? विशेष ग्रामसभा योग्यपणे झाली नाही तरी सर्व प्रकार चौकशी करून कारवाईबाबत मागणी करत आहे. ठराव लिहून ताबडतोब वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवा व कारवाई करावी. विषय नंबर 6 सन 2024-25 वर्षात ऑगस्ट 24 जानेवारी 25 सभा ग्रामसभा होत असून मात्र महत्वाचे ग्रामसभेवर घेण्यात येणारी महिला ग्रामसभा घेतलेल्या नाहीत. गंभीर स्वरूपाची बाब अनियमितता होत आहे व झाली आहे. जबाबदारी स्पष्ट करावी व कारवाई करावी. आम्ही विषय क्रमांक 7 आम्ही ग्रामसभेचा दाखल केलेले अर्ज 24/6/24 नमूद 3 मुद्द्यानुसार दिनांक 6/1/25 सर्व मुद्देबाबत रेकॉर्डसह माहिती सादर करावी. सर्व मुद्दे स्पष्टपणे लिहून ठराव करून अंमलबजावणी करावी व कारवाई करावी. विषय क्रमांक 8 प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ शासकीय सार्वजनिक शौचालय बंद आहे. नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच लगत परिसरात अतिक्रमण जागेचा गैरवापर होत असून कारवाई होत नाही तरी तात्काळ उपाययोजना करावी. एवढे 8 प्रकारचे मुद्दे त्यांनी दिलेले. तेच 8 मुद्दे त्याच्यावर योग्य ते काही कायदे चौकटी स्पष्ट तुम्ही करा. ते आता उपस्थित नाही तर आज जर इथे त्यांना त्याचं उत्तर द्या. आलेत का आलेत का? हॅलो तुम्हाला विहीर खोदायची ना तर तुम्हाला याचा शासकीय लाभ घ्यायचा आहे का वैयक्तिक खोदायची? अच्छा म्हणजे तुम्हाला वरिष्ठ प्रस्ताव सादर करायचा आहे. कुठल्या योजनेतून? नाही काय असतंय महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना जी आहे त्यामध्ये विहिरीचं बांधकाम करता येतं पण त्यासाठी तुम्हाला मजुराच्या सहाय्याने ती विहीर खोदावी लागते. यंत्राचा वापर करायला जमत नाही. ठीक आहे प्रस्ताव पाठवून देतो. आता पुढचा विषय नंबर 4 कचरा व्यवस्थापन बाबत चर्चा करणे. आता सगळ्या आपल्या गावचा खूप मोठा मीटिंग वगैरे करतो तर इथला विषय नाही. पुढचा विषय कुसगाव. तर 45,000 रुपये दर महिना आपल्याला भाडे आणि ते भाडं देऊन आपल्याला तो कचरा खाली शेतामध्ये येतो. तिथल्या नागरिकांना त्रास होतो. मग त्याच्यावरती विविध आपण फवारणी असेल
पावडर फवारणी असेल, आग लागली तर थोडंसं म्हणजे भरपूर काही यंत्रणा आपल्याला करावं लागते. तर 1 लाख रुपये साधारण आपला दर महिना आपला जो खर्च आहे. तर आता किती दिवस हा खर्च करणार आणि तिथल्या ज्या गावाला पण त्रास आहे तिथून पण त्या लोकांच्या खूप समस्या आहेत. त्या गावाचे पण सरपंच उपसरपंच यांनी विविध प्रकारची पत्रे भर आपल्या खडकाळ ग्रामपंचायतला केलेली आहेत. तर आता एक नवीन मार्ग आपण काढलेला आहे. त्याबाबत सर्वांना आपण चर्चा करायची की किलोच्या दराने की एक नवीन टेंडर प्रक्रिया करून एक एस्टिमेट तयार करायचं आणि दरवर्षापूर्वी जीपीडीपी आराखडा ज्या प्रकारे आपण तयार जीपीडीपी आराखडा आपल्या 15 वित्त आयोगामध्ये ऐकताय का सगळे? 15 वित्त आयोगामध्ये जे आपण दरवर्षाला आराखडा तयार करतो त्याच्यामध्ये स्वच्छतेसाठी निधी असतो, तसं दलित वस्तीसाठी असतो, महिला बाल विकास खात्यासाठी असतो, परत दिव्यांगांसाठी असतो, तसं स्वच्छतेवरती देखील असतो, आरोग्यावरती असतो. तर ती जी आता ड्रेनेजची आपण ज्या गावामध्ये कामं करतो तर ती कामं ग्रामनिधीच्या माध्यमातून आपण करतो. आपल्या गावाचे जी आपण जो कर गोळा करतो तर आता म्हणजे खूप सांगायला पण असं वाटतं की 27% फक्त आपल्या गावचा कर तयार होतो, गोळा होतो, नागरिक पट्टी भरत नाहीत, हेतू सगळा खर्च करायला लागतो. तर आपल्याला जर आपल्या गावाचा कचऱ्याचा प्रश्न जर कायमचा संपवायचा असेल तर आपण त्याचं एक इस्टिमेट तयार करायचं आणि इस्टिमेट प्रमाणे किलोच्या दरामध्ये म्हणजे ते 2 रुपये असेल, 3 रुपये असेल, 4 रुपये असेल त्याला वजन करून तो कचरा आपल्या गावामधून जे काही टेंडर कोण घेईल तर घेऊन जाण्याची प्रक्रिया आपल्याला करायची. तर ते संपूर्ण अण्णा बर्दाडे आपले सदस्य परिषद बर्दाडे तुम्हाला समजून सांगतील त्याप्रमाणे करायचे की नाही करायचं यासाठी गावाचा ठराव घेणं आवश्यक आहे. मासिक सभेला सदस्य असतात, सदस्यांना लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही आणि तुमच्यासारख्या सगळ्या लोकांनी निवडून देऊन ग्रामपंचायत चालत असतील. पण फक्त सदस्यांचा ठराव घेऊन 17 जणांच्या बॉडीचा ठराव घेऊन जर एवढे मोठे निर्णय घ्यायला मला देखील योग्य वाटतं. त्यामुळे ग्रामसभेचा ठराव घेणं योग्य आहे. तर ते विषय लहानपरेशांनापर्यंत तुम्हाला समजून सांगतील त्याप्रमाणे तुम्ही तुमचं मत त्याच्यावर मांडा. करायचं का नाही करायचं किंवा अजून काय प्रश्न आपल्याला उपाययोजना करता येईल त्याची तुम्ही सांगा, त्याप्रमाणे आपण ठेवू. वर्षापूर्वी आपण आमच्यामध्ये जागा वापरून साधारण 30 गुंठ्याचं क्षेत्र होतं, 30 ते 35 गुंठ्याचं. आपल्याच कामशेत गावाच्या लोकांना आपल्याला त्या संदर्भात अर्ज आला की बाबा इथं आम्ही कचऱ्यासाठी प्रक्रिया करून देणार नाही म्हणून त्या हिशोबाने हे राहून होत अखेर हे पुण्यापासून फार मुंबईपर्यंत यांचे प्रोजेक्ट राबवतात कचरा शुद्धीकरणात. यांना आम्ही प्रस्ताव मांडला. आमदारने आपलं सांगितलं यांचं नाव सुचवलं. 2 वर्ष आलं आपण यांच्या सल्ला मदत करतो. आज साधारण आपला कामशेत आणि मौलनगर या एरियाचा सगळा कचरा पकडून साधारण आपण जरी पकडला रोजचा तरी आपला 5 टन रोजचा कचरा आपला होतो. साधारण 7-8 गाड्या आपल्या रोजच्या पडतात. ते होतो काय आपण तो आता कचरा टाकतो कुसगावला, आपण पूर्वी इथं टाकत होतो. कामशेत गावात त्यांनी ग्रामपंचायतच्या नावाची केस चालू असल्यामुळे आपण ते कचऱ्याची प्रक्रिया बंद केली. आता आपण टाकतो कुसगावला. तिथं आजूबाजूच्या काही प्लॉटधारक लोकांना त्याचा त्रास व्हायला लागला. त्यांनी आपल्या ग्रामपंचायतीवरती हायकोर्टामध्ये केस दाखल केली. ती केस आपली आजही चालू आहे. सरपंच साहेब आणि भाऊसाहेब ते फॉलोअप करतात कंटिन्यू. दुसरं म्हणून ते सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपण यांना बोलून घेतलं, यांना सांगितलं की बाबा अशा प्रकारे तुम्ही आमच्या गावाचा कचरा तुम्ही घेऊन जावा. यांनी आम्हाला सांगितलं की बाबा आम्ही 4 रुपये किलो तुमचा कचरा इथून घेऊन जाऊ. ते साधारण 25 ते 30 करोड रुपयाचं प्रोजेक्ट कुसगावमध्ये त्याच जागेमध्ये उभं करतील. तिथं कुठल्याही प्रकारचा वास स्मेल कुठल्या प्रकारची घाण असं काही प्रकार होणार नाही. त्यासाठी आम्ही 17 सदस्याच्या माध्यमातून आम्ही तो ठराव मान्य केला. सरपंच म्हणजे की आपल्याला पूर्ण कामशेत आणि मावळनगर त्या परिसरातून नागरिकांना आपल्याला सपोर्ट भेटला. 7 वर्षात आपण ते काम 100% मार्गी लावू. तुम्ही आम्हाला सांगा काय आता मी बोलतो. आता या घनकचरा आरोग्यावरती काम करतात निलेश मोदक आहे माझी गोष्ट. किती कचरा किती आपल्या गावामध्ये भाग आहे, किती कचरा येतोय आणि रोज आपण किती गावामधून किती किलो कचरा खूप कलेक्ट करतो. मंगळवारचा बाजार झाल्याच्या नंतर बुधवारी किती कचरा खूप कलेक्ट करतो. आता हे सगळं निलेश मोदावाडे हे सांगतील त्याप्रमाणे तुम्ही पुढे घ्या. तुमचा मागाशी सांगितलेलं आहे, तुमचा अर्ज घेतलेला आहे, हे सगळे विषय झाले त्यानंतर
आज आपल्या कापसे ग्रामपंचायतीच्या संदर्भात आपल्याकडं गणपतीला उचलण्यासाठी 2 मोठे ट्रॅक्टर, 2 पिकअप गाड्या आणि 2 छोटे ट्रॅक्टर असं रोज काम करतात. त्यावरती आपले जवळजवळ 18 कर्मचारी कचरा उचलण्याचं काम करतात. परंतु कचरा उचलणारे आपण व्यवस्थित उचलतो, त्याच्या योग्यरित्या आपण कुसगाव इथे त्याचं डम्पिंग देखील करतो. परंतु आज गेले 2-3 वर्षे आलं कुसगाव ग्रामस्थ असो ग्रामपंचायत असो यांचे वारंवार अर्ज पडतात की तुमच्या कचऱ्यामुळे आमच्या इथं डास, मच्छर, माशा विषा खूप होतात, त्यामुळे रोगराई वाढलेली आहे. त्याकरता त्याच्यावरती आपण बरेच उपाययोजना विचार केला. परंतु आता जेणेकरून आपल्याकडे ग्रामपंचायत मालकी जागा नसल्यामुळं आपल्याला शासनाकडं तिथं कोणताही फंड भेटत नाही की आपण तिथं प्लांट उभं करावं, असं आपल्याकडे कोणत्याही जागा नसल्यामुळं. त्याकरता बरेच काळ विचार केल्यानंतर तापकीर साहेबांना आम्ही 2 वर्षे फॉलोअप घेतला. त्यानंतर पाहिले की आज कानाभट्टा असेल, सात्या असेल, ब्राह्मणवाडी यांचं एक कचरा ते उचलते ते. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की जर आमची ग्रामपंचायती मोठी आहे त्यामुळे जर मला जर तुम्ही ते टेंडर दिलं तर समजा कानाभट्टा असेल हे सगळ्या गावाचा कचरा उचलून एका जागी मला तो प्रोजेक्ट टाकता येईल. कारण की एका गावासाठी वैयक्तिक प्रोजेक्ट टाकता येत नाही, कारण की मोठा प्रोजेक्ट आहे, 20-22 कोटीचा खर्च आहे त्याला. त्यामुळे जर एक 10-20 गावांचं मला तिथलं कचरा भेटलं तर मला टाकता येईल. आणि हा कचरा डिपो झाल्यानंतर आपले जेणेकरून जे बाजूला जे कचऱ्याचं विलीकरण होईल त्यातलं वेस्टेज मटेरियल एक बाजूला हे खत त्यातलं तयार होईल, ते पुढचा भाग ते करतील. परंतु आपला फक्त एवढंच पाठ राहील की आपल्याकडे जागा नसल्यामुळे आपला पर्याय शेवटचा तो आहे. त्यामुळे याची सगळ्यांनी विचार करावा एवढी विनंती करतो. आपण जवळजवळ आहे ना 2 वर्षापासून असं झालंय स्वतःची जागा खरेदी करा, विषयासाठी काय प्रयत्न करत नाही. जागा भेटते आहे, पैसे पण आहे, प्रयत्न पण खूप केले. आता इथं उदाहरण देतो. आता राजू शेतकऱ्याची जागा इथं आहे 27 गुंठे 25 गुंठे बरोबर ना. ती जागा खरेदी करण्यासाठी त्याच्याकडे गेलो, तो रेडी झाला, मी देखील रेडी झालो. खात्यावर 2 वर्ष झाले आपल्या अकाउंटला 36 लाख रुपये पडून येईल. पण आता सगळ्या नागरिकांना तुम्ही समोर विचारा, काय म्हणले की आमच्या इथं तो कचरा आला नाही पाहिजे, आम्ही करून देणार नाही. तुम्ही आम्हाला जागा निवडून द्या, त्याचं खरेदी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण करू. हाच विषय त्याच्यासाठी हा खूप प्रकल्प घेतोय. त्याच्यासाठी काय होणार आहे ते घाण निर्माण होणार आहे. आता कुसगावला पण ऐका ना दादा, कुसगावला पण काय झालंय तिथं आपण कचरा टाकतो ना त्याचं पूर्ण पाणी ना शेतात जाते. कुसगावच्या शेतकऱ्यांची आता आहे ना भरपूर शेती खराब झाली. जागा आपल्याला घ्यायची नाही, प्रोजेक्टच उभा करावा लागणार. अरे 450 हेक्टर जागा कामचटची आणि 250 हेक्टर आपली तिथे गायरन आज काय होईल. आता ते नाही ते घेणार करू. मला काय बोलायचं मी काय बोलतोय तुम्ही मुद्दा लक्षात घेत नाहीये. जागा ऐका ना, मुद्दा लक्षात घेत नाहीये. जागा ऐका ना, आता आपल्याला विकायवर पैसे आहेत ना बरोबर. आता जागा जरी खरेदी केली तरी प्लॅन टाकायला पैसे आहेत का? आता 20-22 कोटी रुपये आपल्याला आहेत का? नाही. ते जर प्लॅन टाकला त्यांचं काने फाटा साथी विविध गावावर मधला कचरा ते उचलतात. आता आमदार साहेबांनी त्यांचं कॉन्टॅक्ट आपल्याला करून दिले की कारण तिथले जे नागरिक आहेत तिथले सरपंच सरपंच परत गगननगरची स्वतःची सिनियर सिटीजन स्वतःच्या त्या धोराचा परत त्या शेतात शेतकऱ्यांचं नुकसान होते. सगळे जो पाऊस पडला ना तर सगळं ते घाण पाणी सगळं त्यांच्या शेतामध्ये जातं. त्यांची पण आपण काळजी केली पाहिजे आणि आपल्या गावाचा प्रश्न झाला पाहिजे. जर आपण जर आपला कचरा आता आपण 1 लाख रुपये खर्च आहे, तुम्ही समजून घ्या 1 लाख रुपये खर्च कसा आहे की 45,000 रुपये आपण बंडू लालगुडे त्या माणसाला आपण देतोय, त्याची आपण एग्रीमेंट केलेली आणि आपण कचऱ्याचे डम्पिंग करतोय. ते पैसे आपले 50,000 वाचतील. त्याच्यावरती आपल्याला कचरा जास्ती झाला का डम्पिंग करायला लागतो, प्रक्रिया करायला लागते. त्याला आपण 1 लाख रुपये खर्च होतो बरोबर. 1 लाख रुपये आपले ते मायनस होतील आपल्या दर महिन्याचा खर्च होतो. आणि ह्याला 4 रुपये किलो प्रमाणे हे म्हणतात. 5 रुपये किलो नंतर आमदार साहेबांना जाऊन 4 रुपये त्यांनी 1 रुपये कमी केला. पण 4 रुपये किलो प्रमाणे त्यांनी जर कचरा घेतला आणि आपण तो वजन करून त्यांना दिला दर महिन्याला जे आपल्याला काही पैसे विज्युअल आउटपुट द्यायला लागत होते किंवा हे बंद करून आपल्याला ह्यांना पैसे द्यायला लागते आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. हो सर, तुम्ही यांचा त्यांचा प्लॅन आहे ना, तुम्ही पाहिलं का प्लॅन?
त्याच्यावर तुम्ही बोलायला तुम्ही हे करा, कारण तुम्ही चांगला असाल सेवेसाठी तर करून टाका, पण तुम्ही एकदा त्याची खातिरदारी करा व्यवस्थित हे करा. तुमच्या मनावर आमचा काही त्याला विरोध नाही, पण त्याची खातिरदारी करा तुम्ही. राहुल तापके मुळशीमध्ये राहतो. मी घनकचरा व्यवस्थापनामध्ये गेले 15 वर्ष काम करतो. आज माझ्याकडे महानगरपालिका, नगर परिषद, पंचायत समिती, बऱ्याचशा अशा जवळ 56 ग्रामपंचायत आणि हे सगळं म्हणून काम करतो. माझे स्वतःचे जवळ 14 प्लॅन्ट आहेत. आणि तुम्ही आजही कुठेही पाहा, मी इंदोरमध्ये आहे, आमचा पुणे महानगरपालिकेमध्ये आहे. 100% एंड टू एंड प्रोसेसमध्ये आम्ही काम करतो. आम्ही ज्या मशिनी बसवल्या त्या आमचं स्वतःच पेटंट आहे. आमदार साहेबांनी आम्हाला सांगितलं बाबा आमच्या भागामध्ये हवेच्या कडाला ह्या बऱ्याचशा गावामध्ये कचरा पडत असतो, त्यासोबत तुम्ही काय करू शकता. मी त्यांना सांगितलं तुम्ही जागा उपलब्ध करून या, मी मशीन टाकतो किंवा मशीन तुम्ही विकत घ्या. तर आमदार साहेब म्हटले छोटी छोटी गावं आहे आपली, आमच्या गावामध्ये एवढी थंडीचा प्रॉब्लेम पैसे नाही आहे, तर मशीन तुम्ही टाका आणि काय असेल तर तुम्ही सांगा. मग आम्ही 5 रुपये पर केजी ह्या हिशोबाने तुमच्याकडनं कचरा घेऊन स्वतःच्या मशिनरी बरोबर 25 कोटी रुपयाची मशिनरी आमच्या सगळ्या सेटअप पूर्ण कचऱ्याची 100% विल्हेवाट लावतो. त्यातून वास येत नाही, बिचड पाणी बाहेर येत नाही आणि कचऱ्याचं विल्हेवाट टाकली जाते आणि गावात कुठेही कचरा पडत नाही. कारण का टेंडर आम्ही घेतल्यामुळे काय होतं, सगळा कचरा आमच्याकडे येत असतो. त्याच्यामुळे कचऱ्याची ही समस्या कायमस्वरूपी आहे की आमच्याकडे आल्यानंतर 100% ती कचऱ्याची समस्या ही निघून जाते. अशा प्रकारे आमचा स्वतःचा प्लॅन आहे. तुम्ही कधी कोणी ग्रामस्थ आले तर येऊन बघून घ्या. 24 तास चालू असतो आमचा प्लॅन. चांगलं आहे, खातिरदारी करून घ्या. पण आहे ना, संपूर्ण ग्रामपंचायत बॉडी आहे ना, आपण फ्लॅट त्यांचा बघायला जाऊ, विजिट करू, काही माणसं घेऊन जाऊ. साठी जर चांगला असेल तर 100% करून बरोबर. एक काय करू आपण, ऐका ना, आपण सगळे जाऊ. करून घ्या, पाहून घ्या. हा प्रमुख माणसं ऐका ना, मी काय म्हणतो, आपण खामशेटला जागा घेतली काय आणि कामशेटला जागा घेतली काय, आपण काय करणार आहे, कचरा उचलणार, त्या जागेत जाऊन स्टोअर करणार. त्याच्यापेक्षा जर आणि भविष्यात आपल्याला हा प्लांट लागणारच आहे. आज जर समजा आपण काय केलं नाही केलं, समजा काही कारणाचं नाही झालं, आर्थिक दृष्टी नाही झालं, भविष्यात आपलं हे करावंच लागणार आहे. ही काळाची गरज आहे. त्याच्यापेक्षा आता सगळ्यांनी मनावरती घ्या, त्या प्रोजेक्ट सर्वांनी एकमेकांनी सहमत द्या, असं माझं वैयक्तिक मत आहे. मान ग्रामपंचायतला आता 43 लाख रुपये